सुरेखाच किचन सिक्रेटमध्ये सर्वांचे स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत पारंपरिक पद्धतीने कुरकुरीत कोथिंबीरीची वडी। चला तर मग सुरू करूया। एका भांड्यामध्ये 2 कप बेसन पीठ, अर्धा कप तांदळाचं पीठ, 1.5 टीस्पून मीठ, 1 टेबलस्पून जिरेपूड, 1 टीस्पून धणेपूड, 2 टेबलस्पून पांढरे तीळ, अर्धा टीस्पून हळद, अर्धा टीस्पून ओवा, 2 टीस्पून मिरची पूड, 2 टीस्पून वाटलेली लसूण मिरची पेस्ट व त्यात बारीक चिरलेली कोथिंबीर। हे सर्व मिक्स करून थोडं थोडं पाणी घालून घट्ट मळून घ्यायचं। 1 टीस्पून तेलही घालायचं आहे। कोथिंबीर काड्या न घेता निवडून चिरून घेतलेली आहे व स्वच्छ धुवून निथळून घेतलेली आहे। 3 कप कोथिंबीर आहे। हे पीठ मळायला साधारण 1 ग्लास पाणी लागलं आहे। पाणी एकदम घालायचं नाहीये, गरजेप्रमाणे पाणी घालायचं आहे। पीठ मळून झालं की चाळणीला तेल लावून पिठाचा रोल करायचा व तीळ लावायचे। उकडण्यासाठी गॅसवर एक पातेलं ठेवून त्यात चाळणी ठेवायची व मोठ्या गॅसवर 15 ते 20 मिनिट वडी उकडून द्यायची। वडी उकडली की थंड होऊन द्यायची। थंड झाल्यावर वडीचे काप करायचे व वडी खरपूस तळायची। कोथिंबीर वडी तळल्यावर खूप कुरकुरीत होते। 4-5 दिवस छान टिकते। वडी तळायची नसेल तर तव्यावर थोडं तेल घालून शॅलो फ्रायही करू शकता। मग काय, तुमची कुरकुरीत आणि स्वादिष्ट कोथिंबीर वडी तयार आहे। जेवणात साइड डिश म्हणून कोथिंबीर वडीची काय मजा येते, तुम्हीही ट्राय करून पहा। चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा। थँक्यू।